नमस्कार, मी राधिका आणि आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत 8th स्टँडर्ड सोप्या मराठीचा मराठी पाठ्यपुस्तकमधील 9th नंबरचा जो लेसन आहे स्वामी विवेकानंद तो एक्सप्लेन करणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. 12 जानेवारी 1863 रोजी कोलकाता येथे राहणाऱ्या एका सुविद्य कुटुंबात एका ज्ञानसूर्याचा जन्म झाला. आता यांचा जन्म कधी झाला होता तर 12 जानेवारी 1863 रोजी कोलकाता येथे एका सुविद्य कुटुंब म्हणजेच काय, जे सुशिक्षित आहे, सुसंस्कृत आहे, एज्युकेटेड फॅमिली आहे, तिथे कोणाचा जन्म झाला होता? ज्ञानसूर्याचा मीनिंग काय आहे तर ज्याच्याकडे खूप नॉलेज आहे, सो त्याला काय म्हणतात? सन ऑफ नॉलेज. यांचा जन्म झाला. बाळाचे नाव ठेवण्यात आले नरेंद्रनाथ. आता त्यांचं नाव काय ठेवलं होतं तर नरेंद्रनाथ. या नरेंद्रनाथांचा स्वामी विवेकानंद झाला तो स्वामींचे गुरु रामकृष्ण परमहंस यांच्यामुळे. आता पहिलं त्यांचं नाव काय होतं? नरेंद्रनाथ, पण त्यांना आपण कोणत्या नावाने ओळखतो? स्वामी विवेकानंद. आता हे स्वामी विवेकानंद कसे बनले तर ते कोणामुळे बनले तर त्यांचे जे गुरु होते, त्यांचे जे टीचर होते, त्यांचं नाव काय होतं? रामकृष्ण परमहंस. त्यांच्यामुळे नरेंद्रनाथाचं काय बनलं तर स्वामी विवेकानंद. गुरुच्या सहवासात स्वामी नरेंद्रनाथांना त्यांच्या आयुष्याची एक दिशा मिळाली. आता जेव्हा ते त्यांच्याकडे शिकत होते, त्यांच्या सहवासात होते, तेव्हा त्यांच्या आयुष्याला एक नवीन दिशा म्हणजेच काय तर त्यांच्या लाईफला एक वेगळं डायरेक्शन मिळालं. मन अधिकाधिक परिपक्व होत गेलं आणि त्यांचं जे मन होतं हे अधिकाधिक काय झालं तर परिपक्व म्हणजेच ते खूप म्हणजे मॅच्युअर्ड होत गेले. संपूर्ण जगाला मार्गदर्शन करण्यासाठी तयार होत गेले आणि सगळ्या जगाला एक गायडन्स देण्यासाठी, डायरेक्शन देण्यासाठी ते काय झाले तर तयार झाले. गुरूंनी आपल्या लाडक्या शिष्याला ध्यानधारणा व एकाग्रतेचे धडे दिले. आता ह्या परमहंस गुरूंनी त्यांना काय काय शिकवलं होतं तर ध्यानधारणा करायला. ध्यानधारणा म्हणजेच काय तर मेडिटेशन करणं, एकाग्रता म्हणजेच कॉन्सन्ट्रेशन कसं वाढवायचं हे सगळं शिकवलं होतं. मानवता हाच श्रेष्ठ धर्म ही अमूल्य शिकवण गुरूंनी त्यांना दिली. आता त्यांच्या गुरूंनी सगळ्यात अगोदर त्यांना कुठली शिकवण दिली किंवा त्यांना काय असं शिकवलं गेलं तर मानवता हाच श्रेष्ठ धर्म म्हणजेच ह्युमॅनिटी इज द हायेस्ट रिलिजियन्स. म्हणजे मानवता जी माणूस जाती हा एकच फक्त आपला काय असणार आहे? धर्म असणार आहे. बाकी आपला कुठला धर्म नसणार आहे. सो ही जी शिकवण आहे ही कोणी दिली तर त्यांच्या गुरूंनी त्यांना दिली. त्यानंतर आहे स्वामी विवेकानंद पूर्णपणे तयार झाल्यानंतर गुरूंनी त्यांना अमेरिकेत जाऊन ज्ञानदान करण्यास सांगितलं. आणि जेव्हा स्वामी विवेकानंद शिकून म्हणजे त्यांचं जेव्हा ते शिक्षण घेणं पूर्ण झालं होतं तेव्हा ते काय म्हटले की आता तुला अमेरिकेमध्ये जाऊन काय करायचं आहे? ज्ञानदान करायचं आहे. म्हणजे जे तुमच्याकडे जे नॉलेज आहे ते तुम्हाला दुसऱ्यांना द्यायचं आहे. म्हणजेच काय तर टू शेअर नॉलेज. आता हे जे तुमच्याजवळ ज्ञान आहे हे तुम्हाला शेअर करायचे सगळ्यांसोबत. त्यानंतर आहे गुरूंचे आज्ञा पालन करण्यासाठी स्वामी अमेरिकेला रवाना झाले. गुरूंची आज्ञा पाळण्यासाठी त्यांना अमेरिकेला जावं लागलं. आता आज्ञापालन म्हणजेच काय तर आज्ञापालन म्हणजेच त्यांचे जे इन्स्ट्रक्शन होते ते त्यांना फॉलो करावे लागले आणि ते अमेरिकेला निघाले. तेथे त्यांचे कार्य काही सोपे नव्हते आणि तिथे जाऊन काम करणं ही सोपी गोष्ट नव्हती. अनेक प्रतिकूल परिस्थितींना तोंड देत त्यांनी आपले कार्य चालू ठेवले आणि खूप सिच्युएशन वेगवेगळी होती तरी पण त्यांनी त्यांचं काम थांबवलं नाही. आता प्रतिकूल परिस्थिती म्हणजेच काय तर ॲडव्हर्स सिच्युएशन म्हणजे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी सिच्युएशन होती, पण त्यांनी त्यांच्या कामामध्ये खंड नाही पडू दिला. आपल्या भाषणातून आणि व्याख्यानातून त्यांनी अमूल्य दिव्य विचार प्रभावीपणे मांडायला सुरुवात केली आणि त्यांचे जे भाषणं होते म्हणजे त्यांचे जे स्पीच होते, व्याख्यान म्हणजेच काय त्यांचे जे लेक्चर्स होते त्याच्यातून त्यांनी अमूल्य दिव्य विचार म्हणजे त्यांचे जे प्राइजलेस डिवाइन थॉट्स आहेत ते मांडायला सुरुवात केली. म्हणजे लोकांपर्यंत ते त्यांचे जे नॉलेज आहे, विचार आहे ते पोचवायला लागले. त्यासाठी त्यांनी अमेरिकेतील शहरांचे तसेच खेड्यांचे दौरे करावे लागत. मग त्याच्यासाठी त्यांना अमेरिकेतलं शहर म्हणजे सिटीजमध्ये पण जावं लागत होतं आणि खेडे म्हणजे विलेजेसमध्ये पण जावं लागत होतं. आता दौरं करणं म्हणजेच काय तर व्हिजिट करणं. सो तिथे त्यांना जावं लागत होतं. आपण जेव्हा एखादी गोष्ट अगदी मनापासून करतो तेव्हा आपोआपच ते काम करताना आपले चित्त विनासायास एकाग्र होते. म्हणजे जेव्हा एखादी गोष्ट आपण मनापासून करतो तेव्हा आपण काय करतो तर त्याच्यामध्ये पूर्ण असं बेधुंद होऊन जातो. चित्त म्हणजेच काय तर आपलं मन. विनासायास म्हणजे कुठलेही बहाणे न करता एकाग्र होतं म्हणजेच काय तर आपण पूर्ण त्याच्यावरती फोकस्ड होऊन जातो. म्हणजे आपण त्याच्यामध्ये पूर्ण गुंग होऊन जातो. हे दाखवणारा एक प्रसंग अमेरिकेतल्या एका छोट्या
छोट्या गावात घडला. आता स्वामी विवेकानंदांचं मन काय होतं, एकाग्र होतं. म्हणजे त्यांचं जे चित्त होतं, जे माइंड होतं ते कसं होतं, फोकस्ड होतं. हे दाखवण्यासाठी अमेरिकेमध्ये एक प्रसंग म्हणजे अशी एक गोष्ट घडली होती. एका छोट्या गावात असं काय झालं होतं हे आपल्याला या लेसनमध्ये सांगितलेलं आहे. त्या गावात नेमबाजीचे प्रशिक्षण देणारा एक युवकांचा गट होता आणि त्या गावामध्ये काय होतं तर नेमबाजी म्हणजे जी निशाणीबाजी असते किंवा शूटिंग असते. सो तो एक गट होता म्हणजे एक ग्रुप होता. स्वामी विवेकानंद यांच्या व्याख्यानाबद्दल आणि त्यांच्या विचाराबद्दल त्या युवकाने वृत्तपत्रात वाचले होते. आता स्वामी विवेकानंदांचे जे व्याख्यान्स व्हायचे, जे स्पीच, जे लेक्चर्स व्हायचे आणि त्यांचे विचार म्हणजे जे त्यांचे थॉट्स होते हे त्यांनी कुठं वाचलं होतं तर वृत्तपत्र म्हणजे न्यूजपेपरमध्ये वाचलं होतं. परीक्षा घ्यावी ह्या हेतूने त्यांनी स्वामींना आपल्या प्रशिक्षित केंद्रावर आमंत्रित केले. आता ही जी मुलं होती हे काय बोलले की हां, आम्ही तर फक्त न्यूजपेपरमधनं बघितलेलं आहे, पण आम्हाला ओरिजिनलमध्ये बघायचं आहे की ते कसे व्याख्यान देतात किंवा कसे स्पीच सांगतात, काय आहेत त्यांचे थॉट्स. तर ते काय म्हणतात की आपण त्यांना आपल्या प्रशिक्षण केंद्रावरती म्हणजे जे त्यांचं ट्रेनिंग सेंटर आहे किंवा ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहे, तिथं ते लोकं त्यांना काय करतात, आमंत्रित करतात म्हणजे इन्व्हाईट करतात. तेथे एक छोटासा मंच उभारण्यात आला आणि तिथे ते एक छोटासा स्टेज तयार करतात. मंच म्हणजेच काय तर स्टेज आणि त्या मंचावर उभे राहून स्वामींनी भाषण सुरू करावे अशी त्यांनी विनंती केली. आता मग ते काय बोलतात, की ह्या स्टेजवरती उभा राहून तुम्ही काय करा तर तुमचं जे भाषण आहे, तुमचं स्पीच आहे ते सुरू करा. अशी त्यांनी काय केली विनंती म्हणजे रिक्वेस्ट करतात. स्वामींनी भाषण सुरू केले. मग स्वामी आपलं स्पीच द्यायला चालू करतात. मात्र चारही बाजूनी बंदुकीच्या गोळ्यांचा वर्षाव सुरू झाला आणि त्या मुलांनी काय केलं तर त्यांच्या सगळ्या बाजूनी फायरिंग चालू केली. काही गोळ्या तर स्वामींच्या अगदी जवळून गेल्या आणि ज्या बंदुकीच्या गोळ्या होत्या त्या त्यांच्या अगदी जवळून गेल्या. परंतु आश्चर्याची गोष्ट ही की एवढ्या गोळ्यांचा वर्षाव होत असतानाही त्या युवकांची खोडी लक्षात घेऊन स्वामींनी आपले भाषण चालूच ठेवले. आता काही फायरिंग जे होत होतं त्या काही गोळ्या स्वामींच्या बाजूने अगदी जात होत्या. पण तरी पण ते डिस्टर्ब झाले नाहीत आणि त्यांनी काय केलं सरप्राईजली आश्चर्याची गोष्ट म्हणजे काय तर सरप्राईज काय होतं त्याच्यामध्ये की एवढं फायरिंग होत असताना पण त्यांना माहिती होतं की हे काय करतायत युवक जे आहेत खोडी करतायत. खोडी म्हणजे त्यांचा जो नॉटी ॲक्ट होता हा स्वामींना समजला होता. मग ते काय करतात तर आपलं जे भाषण आहे, आपलं जे स्पीच आहे हे थांबवत नाही, हे कंटिन्यू करतात. त्यांची एकाग्रता जराही भंग पावली नाही आणि त्यांची जी एकाग्रता होती, त्यांचं जे फोकस होतं हे थोडं पण भंग नाही पावलं. भाषण संपल्यानंतर ते सावकाश व शांतपणे मंचावरून खाली उतरले. जेव्हा त्यांचं स्पीच पूर्ण झालं तेव्हा ते सावकाश त्या स्टेजवरून खाली येतात. त्यांची एकाग्रता पाहून ज्या युवकांनी परीक्षा घेण्याचा प्रकार घडवून आणला होता त्यांच्या माना मात्र शरमेने खाली गेल्या आणि जेव्हा त्यांचं स्पीच संपलं, जेव्हा ते खाली आले तेव्हा त्यांचा जो फोकस होता हे बघून ज्या मुलांनी हे काम केलं होतं म्हणजे त्यांची परीक्षा घेण्याचं जे काम केलं होतं त्यांना काय झालं तर लाज वाटली. शरम म्हणजेच काय तर लाज वाटली आणि त्यांनी त्यांच्या माना ज्या आहेत म्हणजे ते लाजेने खाली घातल्या व स्वतःच्या कृत्याची त्यांना लाज वाटली आणि त्यांनी जे काम केलं होतं त्याच्याबद्दल त्यांना काय झालं तर लाज वाटायला लागली. अखेर त्या युवकांनी स्वामींची माफी मागितली आणि शेवटी काय करतात तर ती जी मुलं असतात ती स्वामींची माफी मागतात. स्वामींची भाषणे प्रभावी होती. आता स्वामींची जी भाषणं होती, जे स्पीच होते, ते कसे होते तर प्रभावी होते. प्रभावी म्हणजे काय तर त्यांचे जे स्पीच होते हे लोकांवरती इम्पॅक्ट करत होते. म्हणजे त्यांचे जे स्पीचेस होते हे कसे होते तर इफेक्टिव्ह किंवा इम्पॅक्टफुल होते. त्यांची बुद्धिमत्ता म्हणजेच काय तर त्यांचं जे इंटेलिजन्स होतं ते ओघवती भाषाशैली म्हणजेच काय तर त्यांची जी भाषा होती ही सगळ्यांच्या लक्षात येत होती, सगळ्यांना समजणारी अशी भाषा होती. तर त्याला काय म्हणतात फ्लोविंग लँग्वेज स्टाईल, जी इझिली सगळ्यांना समजेल अशी होती. आता प्रभावी वक्तृत्व म्हणजेच काय तर पॉवरफुल पब्लिक स्पीकिंग म्हणजे जेव्हा बोलायचे तेव्हा जे बोलणं आहे, जे त्यांचे थॉट्स आहेत, हे प्रत्येक व्यक्तीच्या मनापर्यंत पोहोचत होते. हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे पैलू होते आणि हेच काय होतं तर ही त्यांच्यामध्ये असणारी क्वालिटी होती. म्हणजेच काय तर फॅक्ट्स ऑफ पर्सनॅलिटी हे त्यांच्या आतले फॅक्ट्स होते, पैलू होते.
ध्यान करून, साधना करून त्यांनी एकाग्रता साधली होती. आता त्यांनी काय केलं होतं, मेडिटेशन करून किंवा प्रॅक्टिस करून त्यांनी ही जी एकाग्रता म्हणजे हा फोकस आहे, हा तयार केला होता. मुलांनो, जर आपण एखादी गोष्ट मनापासून करत असू, तर ही एकाग्रता आपोआपच येते. आणि जर आपण एखादी गोष्ट मनापासून करतो, फॉर एक्झाम्पल एखाद्याला ड्रॉइंग करण्याची खूप आवड आहे, तर कितीही आवाज असू द्या, कितीही गोंधळ असू द्या, तर तो जो मुलगा आहे, तो स्टुडंट आहे, तो तर त्या ड्रॉइंगमध्ये इतका गुंग होतो, की त्याला आजूबाजूच्या सिच्युएशनचा काही फरक पडत नाही. सो ही काय असते, एकाग्रता म्हणजे फोकस असते आणि ती जर त्या गोष्टीमध्ये आवड असेल, तर आपोआप इझिली येऊन जाते. मन विचलित होत नाही, म्हणजे आपलं मन डायव्हर्ट होत नाही आणि आपण आपले काम उत्तम करू शकतो आणि आपण जे काम करत आहे, ते आपण काय करू शकतो, उत्तम म्हणजे एक्सलेंट किंवा बेस्ट करू शकतो. जसे स्वामी विवेकानंद यांनी केलं, जसं स्वामींनी केलं, तसं आपण हे काम करू शकतो. अशा प्रकारचा हा लेसन तुम्हाला दिलेला आहे. आय होप तुम्हाला हा लेसन समजला असेल. जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील, समजत असतील, तर चॅनेलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि तुम्ही माझे व्हिडिओज कोणत्या शहरातून किंवा कोणत्या गावातून बघत आहात, हे मला कमेंट करून नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये याच्या क्वेश्चन आन्सर्स सोबत. तोपर्यंत बाय बाय.